पुन्हा अमित देशमुखांची प्रतिक्रिया ऐकण्याकरता लातूरमध्ये जो धक्का बसला त्या संदर्भात अमित देशमुखांचं काय म्हणणं आहे जाणून घेतले माझे सहकारी शशिकांत पाटील यांनी. पाहूयात. लातूर महापालिकेच्या अटीतटीच्या लढतीमध्ये काठावर का होईना भाजपनं बहुमत मिळवलेलं आहे. काँग्रेसला 33 जागा मिळालेल्या आहेत आणि 3 जागांमुळे काँग्रेसचं बहुमत हुकलेलं आहे. भैया, विरोधी पक्षात बसावं लागणार आहे. पहिल्यांदाच भाजप महापालिकेत आलेला आहे. नाही, लातूर शहर महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाला यश मिळालंय हे सत्य आहे. आज निकाल तेच सांगतात आणि यामध्ये भारतीय जनता पक्षाला काठावर बहुमत मिळालंय हे मी मान्य करतो आणि काँग्रेस पक्षानं चांगला लढा दिला. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं. अनेक आमच्या जागा आहेत ज्या अगदी म्हणजे 15-20 ते 100-120 एवढ्या मताच्या फरकाने आम्ही ह्या जागा गमावल्यात. ती आकडेवारी अजून माझ्याकडे यायची आहे. त्या खोलात आम्ही जाऊ, त्याची कारणं काय आहेत, कारण मीमांसा करू. आणि काही ठिकाणी तर एवढं कमी मताधिक्य विजेता उमेदवाराला मिळालं आहे की तिथं फेर मतमोजणी मागावी का काय अशी सुद्धा चर्चा आमच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्याच्यामुळे ते सगळे आकडेवारी आमच्या हातात आल्यानंतर मला असं वाटतं की पुढे काय करायचं हे आम्ही ठरवू. पण जे काही आता निवडणूक आयोगाने निकाल जाहीर केलेत ते आम्ही मान्य करतो आणि यापुढेही असंच जोमानं आम्ही शहरामध्ये पक्ष म्हणून काम करू. मी सगळ्याच विजयी काँग्रेसच्या विजयी उमेदवारांचं मी अभिनंदन करतो. ज्या उमेदवारांना यश संपादन करता आलं नाही त्यांनाही ते चांगले लढले त्याबद्दल निश्चित त्यांचं अभिनंदन करतो. त्यांच्या समवेत बसून काय घडलं बिघडलं या खोलात आम्ही जाऊ आणि इथून पुढे आणखी चांगली बांधणी करून चांगल्या कामाला सुरुवात करू. तर पुन्हा एकदा नव्या उमेदीनं आपण शहरात कामाला लागू असा विश्वास अमित देशमुख यांनी व्यक्त केला असला तरी कुठे ना कुठेतरी भाजपनं सत्तेचा दुरुपयोग केलाय असा आरोपही त्यांनी केला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.